सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। अभिष्ट चिंतन सोहळा मेजर रुपेश श्रीकांत कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या सर्व पाहुण्यांचं कदम परिवाराकडून हार्दिक हार्दिक स्वागत। साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री गुरु कदम चला जिंकूया पैठणी, राजा आदयकर प्रस्तुत ओम साईराज ऑर्केस्ट्रा असे दोन्ही कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या मनोरंजनासाठी दादाने आयोजित केलेले आहे। प्रचंड संख्येने तो उपस्थित झाला त्याबद्दल आभार व्यक्त करतो। आजचा कार्यक्रम निश्चित स्वरूपाने अभिष्ट चिंतनाचा जरी असला तरी वाढदिवसाच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम कशा प्रकारे करता येईल याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपण पाहिलं। रुपेशजी कदम साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या शुभप्रसंगी आरोग्य चिकित्सा शिबिर, रक्तदानाची शिबिर आणि त्याचबरोबर या विभागातील संपूर्ण रहिवाशांसाठी स्नेह भोजनाचा आनंद म्हणजे वाढदिवस सेलिब्रेशन आणि त्याचबरोबर समाज उपयोगी कार्यक्रम यांचा दुग्ध शर्करा योग आज मात्र आपल्याला अनुभवायला मिळाला। सकाळच्या सत्रामध्ये आपण आरोग्य चिकित्सा शिबिर पाहिली। तब्बल 140हून अधिक युवकांनी रहिवाशांनी रक्तदानाच्या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आणि हा जणू काही विक्रमच म्हणावा लागेल या विभागामधला। तर आभार तर व्यक्त करणारच आपण या रहिवाशांचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या रुपेशजी कदम यांना देणारच आहोत। परंतु असंख्य साऱ्या गोड आठवणी आहेत कदम साहेबांच्या। भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा ते अर्पण करतायत आणि भारतीय सेवा दलामध्ये एक सैनिक म्हणून त्यांची भूमिका कशा प्रकारची राहिली ठामपणे भारताच्या शत्रूंच्या विरुद्ध हे देखील आपण आज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तर तुम्ही आलात याबद्दल आभार व्यक्त करतो। थोड्याच वेळात कार्यक्रमाला होणारी सुरुवात ही मात्र तुम्हाला शाश्वती देतो। धन्यवाद। गौरीजी कोरगावकर आपणच विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे। हनुमान दादा पाटील, निलेश दादा, भाई तक्का न वेळ घेता आपण यायचं आहे प्लीज। आमच्या तमाम महिला भगिनींना विनंती करतो की थोड्याच वेळात गुरु कदम प्रस्तुत होम मिनिस्टर सन्मान वहिनीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्या सहभाग नोंदवणाऱ्या महिला आहेत त्यांना विनंती असेल की प्लीज लवकरात लवकर आपण यायचंय, कारण की सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक महिलेला एक विशेष भेटवस्तू दिली जाईल आणि पहिल्या 3 विजेत्यांना सन्मान पैठणीचा दिला जाईल। यामुळे मी सातत्याने विनंती करतो, वेळ कमी आहे आणि विनंती करतो कदम साहेबांच्या माध्यमातून की लवकरात लवकर आपण यायचंय। देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्या, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाराही, देव चोळून नेईल हशी कोणाची पुण्य, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाराही। माझ्या आया बहिणींना मी विनंती करतोय गणरायाची प्रार्थना झाल्यानंतर आपण सर्वांनी स्टेजवर यायचं आहे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणरायाला वंदन करूनच कार्यक्रमाला सुरुवात केली जाते। आपल्या समोर गणरायाची प्रार्थना घेऊन येतात सुप्रसिद्ध गायक सुद्धा आहेत आणि पैठणीचे कलाकार सुद्धा आहेत गुरुजी कदम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम
ना मला कौर पीक दर्याच रेती मीठ आणि मावर अशी ही आमची शेती बर ओल्याना पोसतई समुद्र हे जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतई समुद्र राजा आदेकर प्रस्तुत हो साईरा ऑर्केस्ट्रा देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समुद्र देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समुद्र हे जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतई समुद्र देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समुद्र मला कौर पीक दर्याच रेती मीठ आणि मावर ऐशी ही आमची शेती बर ओल्याना पोसतई समुद्र जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतई समुद्र देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समुद्र देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समुद्र तसेच आपले सर्वांचे लाडके जिल्हाचे आदरणीय शिवसेना कार्यकर्ते रामदासजी सेवाले साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याकरिता राजा आदेकर प्रस्तुत ओम साईराज ऑर्केस्ट्राच्या सर्व कलाकारांच्या वतीने रामदास सेवाले साहेबांचं मी मनापासून आभार मानतो कोल्यांची लाटांची घेताना टकरी धंदा धोक्याचा दर्याशी करताना चक्री तुलताना मत्सव पाण्यावर ओल्याना पोसतई समुद्र जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतई समुद्र देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समुद्र देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समुद्र दर्यात कोल्यांच्या जीवाचं दौरलं रतन मोत्यात त्याच्यानं आम्हाला गावलं बसलई स्नो कमलावर ओल्याना पोसतई समुद्र जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतई समुद्र देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समुद्र देवाची कृपा आम्हावर ओल्याना पोसतई समुद्र अर्थात या विभागाचा असा चेहरा जो सातत्याने समाजसेवेसाठी लढतोय ज्यांच्या माध्यमातून असंख्य तरुणाईला एक शिकवण दिली गेली समाजसेवा हीच ईश्वर सेवा आपण या समाजामध्ये राहतो आणि या समाजाचा आपण देखील काहीतरी देणं लागतो हे ज्यांनी प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये बिंबवलं आणि निस्वार्थ राजकारण समाजसेवेच्या माध्यमातून कसं करायचं याचं मूर्तिमंत उदाहरण अर्थातच सन्मान्य श्री रामदासजी शेवाळे साहेब यांचं इथं मात्र शुभागमन झालं तर मनाच्या अंतःकरणातून कदम परिवाराच्या माध्यमातून साहेबांचं करूयात सहर्ष स्वागत आणि मी विनंती करेन साहेबांना की आता मात्र आपली पावलं आपण स्टेजच्या दिशेने घेऊन यायचे कारण की व्यासपीठाचा शुभारंभ व्यासपीठाचा आपण खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर उद्घाटन करणार आहोत तर मी विनंती करेन जे आमचे मायबाप जनता जे कदम परिवारावरती भरभरून प्रेम करतात त्या तरुणाईला मात्र विनंती करेन की बसण्याची व्यवस्था केली गेली आहे तर आपण सर्वांनी मात्र आसनस्थ होऊन घ्यायचंय अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे जो सातत्याने या विभागातील तरुणाईला एक वेगळा आदर्श निर्माण करतोय आणि आज अशाच व्यक्तीचा आज अभिषेक चित्रनाचा सोहळा आणि कार्यक्रमाच्या शुभ प्रसंगी तमाम मान्यवर अतिथींचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे तर आपण पाहतो मित्रांनो व्यासपीठाचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा मात्र आपण संपूर्ण करणार आहोत
सर्वप्रथम आपण म्हणतो ना मित्रांनो, एखाद्या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करायची असेल तर गणरायाला वंदन करूनच केली जाते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणराय याच्या मात्र चरणी नतमस्तक होताना आपण शेवाळे साहेबांना पाहू शकता. वंदन करताना आपण त्यांना पाहू शकता आणि आजच्या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करताना देखील पाहू शकता. तर एकदा होऊनच जाऊ द्या मित्रांनो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर निश्चित स्वरूपाने आता मात्र कार्यक्रमाला एक वेगळी शोभा निर्माण झाली पाहुण्यांच्या येण्याने. आणि राजा आदईकरांचं संगीताची मैफल तर एन्जॉय करणारच आहोत, परंतु मराठमोळी संस्कृती आहे आणि संस्कृतीचा वारसा इथे मात्र जपला जातोय. त्याचबरोबर आपण पाहतो की मित्रांनो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असंख्य 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 हिंदू असून असण्याचा मान आज जो आपण अभिमानाने बाळगतो, आज अभिमान नाहीये तर गर्व आहे मित्रांनो. गर्व नाही तर माज आहे हिंदू असण्याचा. कुणामुळे तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि आज त्यांना मात्र मानाचा मुद्रा अर्पण केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. कार्यक्रमाचा ऑफिशियल उद्घाटन कार्यक्रम इथे मात्र कंप्लीट झालाय आणि कदम साहेबांच्या आजी या देखील इथे आलेल्या आहेत. तर मी त्यांचा देखील आभार व्यक्त करेन. तर व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण, तर शेवाळे साहेबांना एक विनंती असेल की आपण थोडंसं पुढे यायचं, कारण की तुमच्या येण्याने आजच्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने शोभा वाढली आहे. ज्या ज्या वेळेला आम्ही रुपेश कदम साहेबांवर संपर्क करतो त्या त्यावेळेला कदम साहेबांच्या माध्यमातून एक आतुरतेने तुमचं नाव असतं की माझ्या पाठीशी माझ्या हक्काचा आवाज जर कोण असेल तर शेवाळे साहेब तुम्ही आहात. मी आज जे काही करतोय तुम्हाला पाहूनच प्रेरित झालोय आणि माझी आशा आणि अपेक्षा अशीच आहे की माझ्या समाजसेवेच्या या कार्यक्रमामध्ये तुमची साथ ही सदैव अमूल्य राहिलीच आहे, परंतु इथून पुढे चॅलेंजेस वाढणार आहेत. तुमची साथ आम्हाला अजून प्राप्त झाली तर समाजसेवा अजून या विभागातील जनतेपर्यंत आम्ही पोहोचू हीच मात्र शाश्वती देताना आपण पाहू शकता कदम साहेब शेवाळे साहेबांबरोबर. शेवाळे साहेबांचा एक विशेष मान सन्मान आदर सत्कार यावेळेस मात्र आपण पाहतो व्यासपीठावरती केला जातोय त्यांच्या येण्यामुळे. तर विनंती असेल शेवाळे साहेबांना की थोड्याशा शुभेच्छा कदम साहेबांना या जनतेला द्यायच्या आहेत. आज या शिवशंभू कंपाऊंडमध्ये माझे सहकारी मित्र त्यांना सर्व लाडाने फौजी म्हणतात आणि आम्हाला हे अभिमान आहे की आपण पाहतो की आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या माणसाला आपण मान सन्मानानं फौजी म्हणतो. असा या एक फौजीचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्यांनी त्यांच्या आजी आई म्हणजे नातेवाईक सर्व गावाकडनं बोलवलेत. ह्या कंपाऊंडमध्ये येण्याचा मला अनेक वेळा सहभाग लाभला आहे, परंतु ज्या वेळा जेव्हापासून हा रुपेश हा आपल्या सामाजिक जीवनामध्ये म्हणजे आपले फौजी म्हणून कर्तव्य बजावत असताना सुद्धा एका सामाजिक जीवनामध्ये काय काम करतात, कशा पद्धतीनं काम करतायत याचं जिवंत उदाहरण म्हटलं तर आपण रुपेशला आपण त्या भावनेनं पाहतो. आणि ज्या वेळेला ह्या कंपाऊंडमध्ये कार्यक्रम असतात त्या वेळेला जरी फौजीचं वय काही आज मी सांगत नाही आहे, परंतु त्याच्याबरोबर बाजूला असणारी केलबिलं असती हे लहान मुलं जास्त प्रमाणात असतात. काय लहान मुलांना चॉकलेट देतात हे यांनाच माहिती, पण एक प्रेम आदर म्हणजे त्यांच्याविषयी भावना अशा आज या व्यक्ती महत्त्वाचा आज वाढदिवस आहे. आजी तुम्हाला माहिती आहे का यांचं काम काय आहे? ते गोरगरिबांना नेहमी उभे राहतात, माहिती आहेत ना. हां, असे हे तुमचे फौजी आम्ही पण फौजीच बोलतो. असा या फौजीचा वाढदिवस आहे. मी आईजीगंधरला प्रार्थना कर की अशी म्हणजे सरकारी नोकरी करत असताना सुद्धा एक सामाजिक बांधिलकी जोपासणारी मंडळी असंख्य असे फौजी आपल्या शहरामध्ये उपलब्ध व्हावेत की जेणेकरून काही समाजाची सेवा अडीअडचणी उभं राहणारी अशी मंडळी ज्या अर्थानं आपल्या सगळ्या शहरातील नागरिकांना लाभतील त्या अर्थानं ज्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही अडचणी कमी पडतात किंवा सरकारचं ज्या ठिकाणी आपण म्हणतो की आपण लोकशाहीच्या माध्यमातून जगत असताना काही यंत्रणा कमी पडतात, अशा वेळेला गोरगरिबांच्या मदतीला धावणार अशी मंडळी असंख्य मंडळी ह्या शहरामध्ये घडवत. अशीच आजच्या या शुभ प्रसंगी
आणि माझ्या ह्या मित्राला ऐक जमदेला प्रार्थना करेल की यांच्या हातून आपल्या जशी आईवडिलांची, आपल्या देशाची, आपल्या गावाची, आपल्या शिवेची जशी सेवा होती तशीच सेवा, अखंड सेवा यांच्यातून घडो अशी मी आई जगदंबेला प्रार्थना करतो. आणि त्यांना माझ्या शेवाळे परिवाराकडनं, माझ्या शिवसेना परिवाराकडनं, माझ्या सर्व मंडळीकडनं, माझ्या शिवसेना प्रतिष्ठानच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा आपल्याला देतो. आणि एक चांगला कार्यक्रम आपण घडवला त्याबद्दल मी या सर्व नागरिकांच्या वतीनं आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या विभागामध्ये सातत्याने जनसेवा आणि जनतेचे प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावावेत हे शिकावं शेवाळे साहेबांच्या माध्यमातून 80% समाजकारण आणि 20% फक्त आणि फक्त राजकारण. हिंदू हृदय सम्राट सन्मान्य श्री बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद जिदगे साहेब यांना अभिप्रिय असलेला महाराष्ट्र हा घडवायचा आहे. आणि त्यांच्याच पाऊल खुणांवरती पाऊल ठेवत शेवाळे साहेब शिवसेनेच्या माध्यमातून खूप चांगलं काम करतायत आणि त्यांच्या कामाला वेगळं यश प्राप्त हो हीच मात्र आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा राजा दादा तुला देखील विनंती करतो की आता देखील आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडायचं. साई बाबा मला शिर्डीला नेशील कवा, मला शिर्डीला नेशील कवा, बाबा तुझे बेटीचा बोलावणा संग मला दर्शन 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 कवा. साई बाबा मला शिर्डीला नेशील कवा, मला शिर्डीला नेशील कवा, बाबा तुझे बेटीचा बोलावणा संग मला दर्शन कवा, बाबा तुझे बेटीचा बोलावणा संग मला दर्शन कवा, बाबा तुझे बेटीचा बोलावणा संग मला दर्शन कवा, बाबा दर्शन कवा. संग अनंता तस्तीने जीव किती झालो मी आता, दुःखाचे ये पुराणांची, दुःखाचे ये पुराणांची संग मला करशील कवा, बाबा संग मला करशील कवा, बाबा तुझे बेटीचा बोलावणा संग मला दर्शन 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 कवा. एकदा आपली सर्वांची लाडकी गायिका गौरीजी कोरगावकर आपणास विनंती करतोय आपण आपली सर्वांची कुलदैवत एकवीर आईचं गीत घेऊन यायचं आहे.
रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय श्री सतीशजी पाटील साहेब यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करूयात। एक सुंदर असं व्यक्तिमत्व जे सातत्याने या विभागात शिक्षणाचं खूप चांगलं काम प्रत्येक घराघरापर्यंत दारादारापर्यंत पोहोचवत आहेत आणि एक स्वप्न राहिले त्यांचं की माझ्या कळंबोलीमध्ये राहिलेला जन्म घेणारा एखादी तरुणी किंवा एखादा तरुण हा शिक्षणापासून वंचित राहिलाच नाही पाहिजे। संकट कुठलेही असो आमच्या समोर या, निवारण आम्ही करूच, असे आपले सतीशजी पाटील साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं आपण मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करूयात। त्याचबरोबर श्रीमंतजी मोहिते साहेब, आपणास देखील विनंती असेल की आपण देखील याच्या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल। श्रीमंतजी मोहिते साहेब, मी रुपेजी कदम यांच्या मातोश्री आणि त्याचबरोबर पैलवान श्रीकांत कदम साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय, कारण की तुमच्या येण्यानेच खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे। युवराजजी बिटले साहेब, आपल्याला देखील विनंती असेल की आपण यायचं व्यासपीठावरती। आजचा दिवस सांगायचा म्हणलं तर मित्रांनो वाढदिवसाचा, परंतु वाढदिवसाच्या या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी आरोग्य शिबिर ही देखील इथे आयोजित केली गेली आणि मी आवर्जून पाहुण्यांना सांगू इच्छितो की आज जी रक्तदानाची शिबिर इथे आयोजित केली गेली होती त्याच्यामध्ये तब्बल 143हून अधिक तरुणांनी रक्तदान दिलंय। ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट, म्हणजे एकीकडे वाढदिवस, एकीकडे अभिष्ट चिंतन आणि दुसरीकडे समाजसेवा, म्हणजे हा दुग्ध शर्करा योग कुठे येऊ शकतो तर तो म्हणजे आमच्या राजे शिवाजी नगरमध्ये येऊ शकतो आणि केव्हा तर रुपेजी कदम यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाला। खूप अभिमानाची गोष्ट मित्रांनो। कदम परिवाराचं मी एक आभार व्यक्त करेन पैलवान श्रीकांत कदम साहेबांचं। कदम साहेब एक आवर्जून गोष्ट आज इथे जाहीर करू इच्छितो, समाजसेवा आणि देशसेवा याचा वारसा जणू तुमच्या कुटुंबाला लाभलाय की काय असं म्हणावं लागेल, कारण की तुमचे चिरंजीव हे भारतीय सैन्य दलामध्ये तर काम करतायतच, परंतु तुमच्याच परिवारामधील असे काही सदस्य आहेत जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील कार्य करत आहेत। ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो। तर यानंतर मी विनंती करेन सतीशजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभेच्छा आज वाढदिवसाच्या शुभप्रसंगी द्याव्यात। या महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शाहू फुले आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये एक रुपेश कदम नावाचा एक योद्ध का तो देशाची सेवा करत लोकांची पण सेवा करतोय, अशा या त्यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी उपस्थित माझे मित्र रामदास शेवाळे साहेब, हनुमंतराव पिसाळ, श्रीमंत मोहिते, प्रमोद यादव, नितीन त्रिमुखे, प्रशांत आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मित्रमंडळी, एक 10 वर्षाच्या पूर्वी हा जो सेक्टर होता ह्या लोकांना कोण वारीसच नव्हता, होता वारीस, परंतु ह्या रुपेश कदमांसारखा डॅशिंग नेतृत्व इथं नव्हतं। त्यामुळं आम्हाला सगळं, आता आम्ही जरी राष्ट्रवादीत असलो, शेवाळे साहेब शिवसेनेत असले तरी सर्व धर्म आणि सर्व पक्षीयांना घेऊन हा युथ इथे काम करतोय। म्हणजे त्याचं म्हणणं एकच असतं का या इथल्या माझ्या लोकांना सामाजिक नागरी सुविधा मिळण्यासाठी या सगळ्या पक्षांचा उपयोग झाला पाहिजे। अशा तऱ्हेने तुम्हाला हा लाभलेला युथ आणि त्याचा वाढदिवस साजरा होते। योगायोगाने राजस्थानहून बदली होऊन महाराष्ट्रात पण आलेले आहेत, म्हणून त्यांच्या या वाढदिवसाप्रसंगी आम्ही आमच्या पक्षातर्फे, माझ्या संस्थेतर्फे, माझ्या मित्रमंडळातर्फे त्यांचं एक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि आई भवानी जगदंबा देवी ह्या युवकाला शतायुषी कर आणि असंच लोकांची सेवा करू दे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन।
घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन 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 वाट असे जीवनाची आले पायाला ते बोड मला ते बोर आले पायाला ते बोर वाट असे जीवनाची आले पायाला ते बोड आले पायाला ते बोर आले पायाला ते बोर तुझ्या कृपेच्या छायेत सुख दुःख मी सारीन तुझ्या कृपेच्या छायेत सुख दुःख मी सारीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन 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 साई बाबा की माझी बाबा आणि आई तुझं विठ्ठल रखमाई तुझं विठ्ठल रखुमाई तुझं विठ्ठल रखुमाई माझी बाबा आणि आई तुझं विठ्ठल रखमाई विठ्ठल रखुमाई तुझं विठ्ठल रखुमाई तुझ्या शिर्डी नगरीत मी पंढरी पायीन तुझ्या शिर्डी नगरीत मी पंढरी पायीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन 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 लावणी झाली पाहिजे का महाराष्ट्राची परंपरा सुप्रसिद्ध लावणी झाली पाहिजे क्या बात आहे खरोखर तुमचा उत्सव बघून मला आणि माझ्या सर्व कलाकारांना आनंद वाटतोय पण लावणीच्या अगोदर एक शेर मारण्याचा प्रयत्न करतोय शेर मारू का होऊन जाऊ दे का शीलगाला पडताना नाच करा मोराड शीलगाला पडताना नाच करा मोराड मीच राखा मर्दान कारभारी दमान महाराष्ट्राची सुप्रसिद्ध लावणी घेऊन येते गौरीजी कोरगावकर योगीता
किती मी हलवू बाई किती मी हलवू आणि किती मी हलवू हलवू दमान अंग भिजलं घामान हलवू दमान अंग भिजलं घामान आता कशाला करता तुम्ही होईची घाई आय घरचं काढणं पगार पुरत नाही आता कशाला करता तुम्ही होईची घाई आय घरचं काढणं पगार पुरत नाही माझ्या पाठीची मोडली माझ्या पाठीची मोडली माझ्या पाठीची मोडली मोडली गमान अंग भिजलं घामान मोडली गमान अंग भिजलं घामान कारभारी दमान हो ना दमान कारभारी दमान हो ना दमान आता हो ना दमान अंग भिजलं घामान हो ना दमान अंग भिजलं घामान हो ना अंग भिजलं आता हो ना अंग भिजलं हो ना भिजलं हो ना अंग भिजलं आता हो ना दमान अंग भिजलं घामान 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 हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गिरशिखरी गिरटापरी लहरी भगवा ध्वजा भोगवला तारा तिमिरा हरा घरचा शिवाजी राजा भोगवला तारा तिमिरा हरा घरचा शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जय भवानी गिरशिखरी गिरटापरी गिरशिखरी गिरटापरी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरा हरा घरचा शिवाजी राजा 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 युगायुगाचा गडसंदार यवन सक्री करी सरदार मराठा मर्द भोवून पुरता मराठा मर्द भोवून पुरता छटील शत्रूच्या बुजा अहो छटील शत्रूच्या बुजा उगवला तारा तिमिरा हरा घरचा शिवाजी राजा 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जय भवानी
तलवार हो राणा कृष्ण बरसर हर हर करी कडे कपारी हर हर करी कडे कपारी उधळीला राजांच्या फौजा अहो उधळीला राजांच्या फौजा उगवला तारा तिमी राहारा करता शिवाजी राजा उगवला तारा तिमी राहारा करता शिवाजी राजा उगवला तारा तिमी राहारा करता शिवाजी राजा उगवला तारा तिमी राहारा करता शिवाजी राजा। तर निश्चित स्वरूपाने कार्यक्रमाला पुढे तर जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांना मात्र मानवंदना देण्यासाठी राजा आदयकर यांच्या माध्यमातून एक जबरदस्त संगीत आपण ऐकलं. याच दरम्यान आपण पाहतोय की ज्यांचं नुकतंच इथे शुभागमन झालं. असंख्य जण म्हणतात मित्रांनो की कोण म्हणतं मराठी माणूस उद्योग जगतामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. हा सर्वाधिक मोठा प्रश्न आज जगाच्या पाठीवरती बांधलाय. परंतु याच प्रश्नांवरती मात देण्यासाठी एक अशा तरुणाने एक पाऊल पुढे टाकलं. फक्त पाऊल पुढे टाकलं नाही तर ते धाडसी पाऊल म्हणावं लागेल आणि उद्योग क्षेत्रामध्ये एक जबरदस्त असं नाव कमावलं. मराठी युवा उद्योजक सन्मान श्री विशाल शेठ सपकाळ, माजी उपसरपंच तरडपगाव यांचं इथे शुभागमन झालं. तर साहेबांचं मनाच्या अंतकरणातून करूयात सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतो की सुभाष शेठ ढवळे हे देखील आमच्या समेत जोडले जात आहेत. आणि त्याचबरोबर म्हणतात ना मित्रांनो, दोस्ती दुनियातील राजा माणूस अर्थात माने सरकार आनंदा माने साहेब, तुमचं देखील मी मनाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, आमच्या सूत्रांच्या माध्यमातून आम्हाला अशी सूचना येते की थोड्याच वेळात ज्यांचं शुभागमन होणार आहे, सोशल मीडिया आणि संपूर्ण घाट माथ्यावरती गावागावातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत ज्या नावाने आपली दखल घेण्यासाठी भाग पाडलं. आणि भारत म्हणलं तर कृषी प्रधान देश, आणि कृषी प्रधान देश म्हणलं तर बैलगाडा आणि बैल आणि माती हे समीकरण वेगळं ठेवून चालणार नाहीये. अर्थात बैलगाडा शर्यत अध्यक्ष आणि बैलगाडा मालक सन्मान श्री पंढरीशेठ फडके हे देखील थोड्याच वेळात आपल्या समेत जुडले जाणार आहेत. ही मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येते. तर पुढील कार्यक्रम अर्थात प्रमुख कार्यक्रम आजचा सर्वाधिक असणार तो म्हणजे गुरु कदम साहेब, या आपणास विनंती करतो की आपण देखील यायचंय. आजचा प्रमुख कार्यक्रम मित्रांनो सन्मान वहिनींचा खेळ पैठणीचा सन्मान श्री गुरु कदम साहेब प्रस्तुत होम मिनिस्टर, या ऐकूयात गुरु कदम साहेबांना. सर्वप्रथम मेजर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा हा सोहळा, आजचा हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी त्यांनी आयोजित केलेला आहे. मी पुन्हा एकदा गुरु कदम तुम्हा सगळ्या जणींचं स्वागत करतो आजच्या या खेळामध्ये. चला जिंकूया पैठणी, अर्थातच होम मिनिस्टरचा हा कार्यक्रम. आणि हा प्रवास सुरू झाला तो आदेश बांदेकरांच्या सांगण्यावरून, कारण की गेली 18 ते 20 वर्ष त्यांच्याबरोबर सातत्याने काम करत असताना त्यांनी एवढंच सूचना केली की एक कार्यक्रम खेळ मांडियाला मी काढतो आणि एक कार्यक्रम चला जिंकूया पैठणीचा तू काढ, जेणेकरून सर्व महिलांना त्यामध्ये सहभागी होता येईल आणि थोडा का होईना त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणि त्यांना आनंद मिळेल असा हा कार्यक्रम आज इथे साजरा होत आहे. किती जणी खेळणार आहेत मला फक्त आता हातवरती करा बरं. ऐका ना, थोडं असं उजेड येते ना, जरा बरं वाटेल. थोडं 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 पुढे पुढे. कोण बोलणार आहे पहिलं? ठीक आहे, उखाणा घेत आहे, घ्या. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. दीपक रावांचं नाव घेते, चव्हाण घराण्याची सून. ओके, कोण बोलणार आहे? कोणाला काय घ्यायचंय? सात समुद्रा पलीकडं कृष्ण वाजवतो बासरी, संभाजीरावांचं नाव घेते, सुखी आहे सासरी. कोणाला बोलायचं? हा, एराडचे येडोबा, देवी अंबाबाई आणि संदीप सपकाळचं नाव घेते, आद्य आणि श्रीची आई. कोण? इंग्लिश मध्ये गवताला म्हणतात ग्रास, हनुमंतरावांचं नाव घ्यायला मला नाही त्रास. ओ माय गॉड. चांदीच्या वाटीत ठेवले काजू, तेजसरावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू. मी कुठं काय बोल. कोणी कोणी? मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला, प्रमोदरावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे. हो इकडे या ना, एक मिनिट. थोड्या एका रांगेत, एका रांगेत द्या वही, एका रांगेत द्या. वाशा वाशा वाशा, या इकडे या, एका रांगेत द्या. कोण बोलणार आहे? बोलणार कोणी बोलणार आहे? हा. हृदयाची केली अंगठी, प्रेमाचा बसवला खडा, मनाची केली कुंदनी, अनिल रावांच्या सुखी संसारात उभी आहे चांदणी. कुठे आहे चांदणी? तुम्हीच. माऊली येईल, काहीतरी गावाकडचा माऊली येईल. नाही ना, फेकून देऊ. या इकडे इकडे
या इकडे इकडे या ना इकडे या. आला आला रुपयेचा बर्थडे मोठा रामदासाचं नाव घेते नाही आनंदाला तोटा. वा 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 छान. कोणी बोलणार आहे? या इकडे ट्रान्सलेशन केलं नाही. नाही ते हे घ्या उखाणा घ्या नाव नका घेऊ. संसार आहे दोघांचा तो दोघांनी सावरायचा देवांशने केलेला पसारा सुधीरने आवरायचा. बापरे. चिंच हिरवीगार नंदा मालनदार दीर छत्री खालचा मोर सासरा चंद्राची कोर सासू बिजलीची बती बालचंद्रपती मी सौभाग्यवती. बोलणार कोणी? हा या इकडे इकडे इकडे. पहिल्यांदा बोलते एक बंडवळ्यांची लेख, दुसऱ्यांदा बोलते काची बाबूराव चव्हाणांची भाची. श्रीकांतरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्यासाठी. आजचा वनिता मंडळाचा कार्यक्रम संपला. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास सचिनरावांचं नाव घेते तुमच्याकरता खास. बरं केलं. कोणी बोलणार? बोलणार आहे कोणी? या इकडे पुढे त्या अंधारात नको इकडे 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 इकडे. कन्मुनीच्या आश्रमात शकुंतलाचे माहेर राजारामाने केले मला सौभाग्याचे आहे. वा वा. कोणी बोलणार आहे? या इकडे इकडे या. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून रुपेश रावांचं नाव घेते कदमांची सून. वा. कोणी? या 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 इकडे. नंतर नको असं वाटायला की नाव न घेतलं. आदल्या मधल्या घरात घालत होते वेणी तिकडून आले शुद्ध दंत फेकली एक दाणी. ते आलेत काय? कुकर लावायला सांगितलं असेल ना. 3 शिट्ट्या झाल्या का खाली ठेवा. कोणी? झाल्या सगळ्या? जा मागे जा मागे. आता मागे वा मागे वा. थोडंसं थोडं मागे वा. थोडं मागे वा. खेळ अगदी सोपा आहे. ही बॅट आहे ती उचलायची इथे धावत यायचे. ही बॉटल्स आहे ती बॅट वरती ठेवायचे. आलं लक्षात? या इकडे या तुम्ही या लवकर. एकच या इकडे. हा बस थांबा. या इकडे या इकडे या मागे अशी ठेवा. हा आणि चालायला सुरुवात करा. ती बदामी रेषा पार कराल. एक वहिनी पुढच्या फेरीत जाणार आहे. 4 जणी बाद. हा पडली बॉटल पुन्हा मागे जा. बॉटल पडली का पुन्हा मागे जा. पुन्हा खेळायला सुरुवात करा. आलं लक्षात सगळ्यांच्या? 1 2 3 लवकर. एकच हाता पटापट. पहिली जी रेषा पार करेल ती पुढच्या फेरीत. पडलं तर परत जा. लाईट वाला शार्पी. लाईट वाला शार्पी दादा कुठे असेल तर आपण स्टेजच्या इथे यायचं आहे. हळू. अभिनंदन द्या नाव द्या. हळू एकदम हळू. मेजर साहेब आहेत का? मेजर साहेब या ना जरा. ताई काय काळजी करू नका. युट्यूब वरती लाईव्ह चालू आहे. अगदी गावापर्यंत लिंक पाठवा. गावचे पाहुणे देखील तुमचा कार्यक्रम बघतील. हा जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. हो थांबा ना. हो थांबा. मला वाटलं तुम्ही घरी जाता का काय आता. छान घ्या. तिथेच राहता ना. सोडू का? हळू जा मागे. एकच हात हात खाली जा मागे. पिवळ्या हात खाली. नाही मागे जा. नाही जा मागे. अभिनंदन. गुलाबी हात खाली. पहिला पाय. ग्रीन हळू. अभिनंदन. एक मिनिट ती बॉटल पडली बरोबर आहे.
आणि मग कसं केलं दाखव ना कसं 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 केलं दाखव ना ती आता इकडे एक मिनिट हे आहे ना हे बघ ही बॉटल पडली ह्या बाजूला ही बॉटल पडली हा कसं केलं नाही दाखव ना कुठे गेलं त्यांनी काय केलं बॉटल पडली अरे त्यांनी पुढे जायचं काय रे देवा नवीन मला काहीतरी खेळ मिळायला लागले आता खाली जाऊ 1 2 3 हॅलो बदामी हॅलो पाडा एकमेकीला कोणालाही अभिनंदन राजाभाई गाणं गाणार आहेत तुम्ही ज्या चांगल्या नसतील त्यांना भेटवस्तू मिळेल खाली जरी कोणाला नाचा असेल तरी या मी पण येतो खाली हॅलो जरा मेजर साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या फक्त आणि फक्त तुम्हाला आनंद मिळावा म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे हे होत ददलाली गालावर आली अनंगात भरलं वारया बक्षीस आहे तिची बघा मी पण नाचतो तुमच्या झाली बचाव क्या बात आहे या इकडं सर्वांनी जोरात नाचायचं आहे क्या बात आहे जोर से बजाव रे पॅटचा आवाज आहे ना हे उरत होते धरधलाले गालावर आले अंगात भरले वारा ये पेटेची बागा झाले हे उरत होते धरधलाले गालावर आले अंगात भरले वारा ये पेटेची बागा झाले आता आदिर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी म्हणून मजू माग आलो या अगं उठते बुंगाट पडतो चिंगाट रकाट आलो या झाले जिगरी या तुम्ही पाहिजे तुम्ही या अगो पोरी तू सपनाली येना त्या जुन्या जाग्यावो भेटना अगो पोरी जरा जोर येना आपल्या जुन्या जाग्यावो भेटना कोटीशीतून आलो काल आलो मी ते रात्रीला ना तवा मला भेटलेच नाही आलो मी ते रात्रीला मला भेटलेच नाही आलो मी ते रात्रीला तवा मला भेटलेच नाही अरे दादा फौजी रुपेश दादा ना वाढदिवस अरे ना राजा ना ऑर्केस्ट्रा आणि गुरु कदम ना पैठणी चलो बजाओ हो हो क्या बात है अरे दादा वो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लावता अरे दादा वो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लावू जा मी कामावो कुठं कुठं जाय ना तिथं माझा मन लागनाय आलो मी ते रात्रीला ना तवा मला भेटलीच नाय आलो मी ते रात्रीला तवा मला भेटलीच नाय आलो मी ते रात्रीला तवा मला भेटलीच नाय अरे बचाओ 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 हो हो अग दुबरच्या नदीवर येना
त्या उमराचे दाराखाली पेटना अगं दुपारच्या नदीवरी ना त्या उमराचे दाराखाली पेटना ए तुझी मला नीट लागली ना तवा मला चट लागली आलो मी ते रात्रीला ना तवा मला भेटलेच नाही आलो मी ते रात्रीला ना तवा मला भेटलेच नाही आलो मी ते रात्रीला तवा मला भेटलेच थांबा 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 एक या खंडेरायाच्या लग्नाला ये बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली अन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली आणि नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली बस 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 हो बस 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 सगळ्यांना जरा पाणी बस बरं ऐका एक एक जण या एक एक जण या सर सर ह्यांना ह्या ट्रॉफ्या आहेत ना हे सन्मानित करूया क्या बात है हे आग आग पंची पंची तुला इस्सा दे हो संकल्पी आग आग पंची पंची तुला इस्सा दे हो संकल्पी तुझ्या लग्नाला व्याजी पैसे हाल्या कंची कांची तुझ्या लग्नाला व्याजी पैसे हाल्या कंची कांची ए आग आग पंची पंची तुला इस्सा दे हो संकल्पी आग आग पंची पंची तुला इस्सा दे हो संकल्पी हे दोन्ही कर्ज मी बापाशी त्यावर नजर हाय गो आत्याची दोन्ही कर्ज मी बापाशी त्यावर नजर हाय गो आत्याची भाऊ काय चालले जमिनीला रोज बोनते करते शेजाऱ्याला भाऊ काय चालले जमिनीला रोज बोनते करते शेजाऱ्याला सातबारा घेऊनची मिरवते कंची कांची सातबारा घेऊनची मिरवते कंची कांची आग आग बची बची तुला साधे संघर्षे आग आग बची बची तुला साधे संघर्षे लहान मुलांना सर्वांना विनंती आहे आपण इथे नाचासाठी यायचं आहे या इकडे नाचाला लवकर सर्वांनी नाचायचं आहे नाचा हे अर्धा हिस्सा पाहिजे तिला तिने टाण्याचे गोरटन किस केली अर्धा हिस्सा पाहिजे तिला तिने टाण्याचे गोरटन किस केली भाऊ सुधा बाई साधा सुधा नाही जमिनीचे पैशाव माझ्या केले भाऊ सुधा बाई साधा सुधा नाही जमिनीचे पैशाव माझ्या केले मोठं मोठं वकील आणल्यानं कंची कांची मोठं मोठं वकील आणल्यानं कंची कांची आग आग बची बची तुला साधे संघर्षे आग आग बची बची तुला साधे संघर्षे ओहो नाचो सर्वांनी नाचत जायचे हे आई बापाचे डॉक्टर करता लावणीचे गाल्यातला हरणेला आई बापाचे डॉक्टर करता लावणीचे गाल्यातला हरणेला आई गेली बाबा गेला त्याचा तेरा बाबाई मीने केला आई गेली बाबा गेला त्याचा तेरा बाबाई मीने केला मोठ्या मोठ्या अंधारात दिसतो चादरी कालची मोठ्या मोठ्या अंधारात दिसतो चादरी कालची आग आग बची बची तुला साधे संघर्षे आग आग बची बची तुला साधे संघर्षे
तुझे लग्नाला व्याजी पैसे हल्ल्या कंची कांची तुझे लग्नाला व्याजी पैसे हल्ल्या कंची कांची आग आग बजे बजे डोले सादेव लगरजे आग आग बजे बजे डोले सादेव लगरजे यार यार दादा माझे तुझ्या इच्छा बनाय तुझ्या बहिणीची अरे अरे दादा माझे तुझ्या इच्छा बनाय तुझ्या बहिणीची माझ्या सासऱ्याची जमीन आहे र एकराची माझ्या सासऱ्याची जमीन आहे र एकराची अरे अरे दादा माझे तुझ्या इच्छा बनाय तुझ्या बहिणीची अरे अरे दादा माझे तुझ्या इच्छा बनाय तुझ्या बहिणीची आधीच्या खेळात ज्या सहभागी झाल्या होत्या त्यांनी नका येऊ, नवीन ज्या कोणी असतील त्यांनी स्टेजवरती या, ज्या खेळाच्या बाकी असतील त्यांनी. किती जणी बाकी आहेत? ज्या सगळ्या जणी ज्या कोणी बाकी असतील ना त्या तेवढ्या जणी या वरती या लवकर. तर निश्चित स्वरूपाने वेळ कमी आहे. मी विनंती करेन सर्व महिला भगिनींना की कृपया करून आपल्यास विनंती करतो, त्यांनी मागील फेरीमध्ये सहभाग नोंदवला नाही त्यांनी आता वरती आलं तरी चालेल, कारण की हा शेवटचा राऊंड असेल आय थिंक. आणि त्याच्यानंतर प्रमुख कार्यक्रम खेळ पैठणीचा खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. ही क्वालिफायर राऊंडर आहेत आणि इथून क्वालिफाय तुम्ही झालात की प्रमुख फेरीकडे मात्र तुम्हाला मजल भेटेल. परंतु गुरुदादा थांबवतो थोडंसं, कारण की याच दरम्यान आपण पाहतो की संतोषजी मोकल साहेब यांचं इथं शुभागमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय की तरुणाईला संघटित करण्याचं काम ते करतात. आणि गोपालजी भगत साहेब आमच्या व्यासपीठावरती आलेले आहेत. आणि त्याचबरोबर पाहतो की सुरेश दादा असतील, जगदाळे साहेब, त्याचबरोबर अरुणजी हुगर साहेब आणि मिरेवाडीचा चिकू अर्थातच मुळीक साहेब हे देखील आमच्या समेत जुळले, जे रुपेश कदम साहेबांना शुभेच्छा देत आहेत. तुम्ही आला, तुमच्या शुभेच्छा या सदैव आमच्यासाठी लाख मोलाच्या राहतील. भगत साहेब तुमचं प्रेम असं सदैव आमच्या पाठीशी राहते, ज्यामुळे आम्हाला विविध समाज कार्यामध्ये एक वेगळी मजा येईल. आणि संतोषजी मोकल साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूयात. मनाच्या अंतःकरणातून मी एक विनंती करतो मित्रांनो, ही कृपया विनंती आपण ऐकून घ्यायची आहे. मुघलशाही, निजामशाही आणि असंख्य आक्रमकांनी भारतातील तमाम मंदिरे उद्ध्वस्त केली, परंतु त्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराज आले आणि बघता बघता या मंदिरांचा जीर्णोद्धार होऊ लागला. आणि आता सध्या 31वे शतक चालू आहे आणि 21व्या शतकामध्ये देखील आपण पाहतोय की प्रभू श्रीरामाचं मंदिर येत्या 22 तारखेला ज्याचा खऱ्या अर्थाने प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम अयोध्यामध्ये होणार आहे. आणि या शुभ प्रसंगाचं औचित्य साधून कळंबोलीमधील सर्वाधिक महत्वाचं आणि तमाम हिंदू बांधवांचं श्रद्धास्थान असलेलं एकमेव कळंबोली शहरातील श्रीराम मंदिर ह्याचा देखील जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. तर मी आभार व्यक्त करेन मेजर साहेबांचं, रुपेशजी कदम साहेबांचं, कारण की या मंदिरासाठी भली मोठी धनराशी लाखांमध्ये तिचा आकडा आहे मित्रांनो. हा आकडा मी तुम्हाला ऑफिशियली इथे घेत नाही, परंतु एवढा मोठा आकडा त्यांच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या मंदिरासाठी सुपूर्द केला गेलाय. आणि त्याचबरोबर राजे शिवाजीनगर, शिवशंभू मित्र मंडळ, LIG, सेक्टर 2E, सेक्टर 1, सेक्टर 2 मधील तमाम रहिवाशांनी पुढे येऊन जी निळ्या हाताने मदत केली आहे, याबद्दल आज मी कदम साहेबांच्या माध्यमातून आणि मोकल साहेबांच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो. परंतु तुमची साथ अजून आम्हाला हवी आहे हीच मात्र विनंती करतो. तर येत्या 22 जानेवारीला ऐतिहासिक दिवस अयोध्यातील प्रभू श्रीरामा मंदिराचं प्राणप्रतिष्ठान आणि त्याचबरोबर कळंबोलीमधील एकमेव प्रभू श्रीरामाचं मंदिर याचा मात्र प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम आयोजित केला गेलाय. तर आपण सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हीच मात्र विनंती करतो. हर घर में एक ही नारा गूंजेगा, हो मेरे भारत का बच्चा बच्चा. जोरदार आवाज हो द्या. ओ मेरे भारत का बच्चा बच्चा, क्या बात है. ओ मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम.
मेरे भारत का, ओ मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। ये हर घर में मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम. धन्यवाद, थँक्यू. बरं, आता किती महिला खेळाच्या बाकी आहेत सांगा. सेमी फायनल घेतोय, नंतर लगेच फायनल. जर खेळाच्या असतील तर या, नसतील तर बसून राहा. किती जणी आहेत खेळाच्या बाकी? या लवकर पटकन. रिपीट नाही हा, रिपीट नाही. आधी खेळले असतील तर त्या नाही. चेहरे लक्षात आहेत फक्त माझ्या. उगाच तिथून तुम्हाला खाली पाठवायला लागेल. तर जरूर आलेले इकडच्या सुद्धा कोणी खेळाच्या असतील बाकी तर लगेच या. सेमी फायनल आणि लगेच फायनल होणार आहे ते इथे लगेच. नंतर मग बसल्यात. तुम्हाला जर कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवायचा पैठणीच्या या लवकर, तर तुम्ही येऊ शकता डायरेक्ट. असं काही प्रॉब्लेम नाहीये, लाजू नका. लवकर या. रुपेश साहेबांच्या माध्यमातून हा कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजित केला गेलाय. संसाराची गाडी हाकत असताना मात्र जिम्मेदाऱ्या पार पाडत असताना एक विरंगुळ्याचा क्षण हवाय प्रत्येक महिलेला. आणि हीच दखल ओळखून आज कदम साहेबांच्या माध्यमातून मात्र होम मिनिस्टरचा कार्यक्रम इथे आयोजित केला गेलाय. तर प्लीज 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 महिलांना विनंती करतो, या आपण वरती या. त्यांना कुकर लावायला ठेवा. तुम्ही या, या लवकर या. हळू हळू हळू. हात नाही, हात खाली. अभिनंदन. शेवटचा राऊंड आहे, नंतर मग ऑर्केस्ट्रा सुरू होईल फायनल झाल्याच्या नंतर. 9 जणी, 9 जणी. थांब थांब. हा आहे ना माझ्याकडे. थांबा, ठेवा. हा आहे, ठेवलाय माणूस. हा, असं बॉटल घेऊन जायचं. त्यांना बक्षीस त्यांना. हा, असं ठेवायचं. असं चालायला सुरुवात करायची. हा फास्ट चालतोय, तुम्ही असं चला. त्याला प्रॅक्टिस असेल बहुतेक. रात्रभर तो घरी हेच करतो, बायको आणि तो. 1 2 3. हळू खेळा. एकच हात. खाली बॉटल खाली पकडा. फक्त 1 मिनिट. बॉटल खाली, बॉटल खाली, बॉटल खाली. हळू. पडला चेंडू तर पुन्हा जा. एक माऊली. एक हात खाली बहिणी. हात खाली, हात खाली, हात खाली, हात खाली, हात खाली. अभिनंदन. या तिघी जणी. 1 2 3. बदामी रेषाची पार करेल ती पुढच्या फेरी. हळू. हात 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 खाली. अभिनंदन. आज मेजर रुपेश श्रीकांत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आजचा हा चला जिंकूया पैठणीचा सोहळा बरं या. धन्यवाद. आपण खेळलात, छान खेळलात. या तिघी जण या इकडे जरा. बरं, 1 नंबर मानाची पैठणी, 2 नंबर का 3 नंबर? काय नाव आपलं? रंजना मोरडे. किती नंबर? 1 नंबर. तुमचं नाव काय? वर्षा पुजारी. वर्षा पुजारी. मला ऐकायला आलं. किती नंबरची? भेटल ती. भेटल ती. नाही भेटली मग? राहिलं. राहिलं. पिपेने गिळली सारखं वाटलं आता. उज्ज्वला मिसाळ.
उज्ज्वला मिसाळ. मिसाळ मला समजलं पण किती नंबर? 1 नंबर 2 नंबर 3 नंबर भेटेल ती. बरं माऊलीने तर सांगितलं बाबा मला 1 नंबर पाहिजे. ऐका 2-4 लावण्या घेतल्या ना त्या आल्यात ना का मग आपला फायनल खेळ घेऊया. हां त्यांची गाणी उद्या 4 गाणी झाली ना का आपण फायनल खेळ घेऊया. तोपर्यंत तुम्ही बसा तुम्हाला देतो खुर्च्या. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फडसांभाळ तुऱ्या लाग आला, फडसांभाळ तुऱ्या लाग आला. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोनं, त्यात नामांकित रुजलं बियाणं. तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान. घाटा घाटानं उभारी भरली, पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली, रंग पानाचा हिरवा ओला, रंग पानाचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. लांब रुंद पिकला बेगा, याची कुठवर ठेवशील निगा. सुरेख वस्तू म्हणजे अवतरले जगा, याला कुंपण घालशील किती. जात चोरांची लय हिकमती, आपली आपण धरावी भीती. आध्या रात्री घालतील घाला, आध्या रात्री घालतील घाला. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फडसांभाळ तुऱ्या लाग आला, फडसांभाळ तुऱ्या लाग आला. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. तिथे बैलगाडा गाणी झालाच पाहिजे. त्याचं कारण माझ्या घरामध्ये जर बैल नसेल ना तर माझा साऊंडवाला आहे ना गणेश दादा, त्याच्या घरामध्ये जर बैल असेल ना तो माझा आहे, कारण तो शंकराचा नंदी आहे. जय भोले. गाणी तर होईल पण गाण्याबरोबर जरी जशी कौतुबी नाचते तसा नाच झाला पाहिजे का? क्या बात आहे योगिता, आपण नाचायचं आहे. नको समजो मा फंटेरे. हा कार्यक्रम राजा आदयकरचा आहे. राजा आदयकरने कधी देखावा नाही केला. राजा आदयकर जीवाची पर्वा न करणारा एक कलाकार आहे. मग चक्कर येऊन इथे पडलो तरी चालेल, पण तुमचं सर्वांचं मनोरंजन करूनच जाईल. नको समजो
समजो आम्हा फंटर नाद हाय असा कट्टर आमच्या मनाच्या मातीत ऋतून बसला हर हाय लयो कट्टर हर हाय लयो कट्टर बजा क्या बात है ओहो भीर 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 कराया एक एक पोर गायत आट्यात एक एक पोर गायत हो दादा नाद हो ताई नाद काय नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यत नको समजू आम्हा फंडर नाद आहे असा कंडर नको समजू आम्हा फंडर नाद आहे असा कंडर आमच्या मनाच्या मातीत ऋतून बसला अरे हाय लयो कंडर अरे गिरी 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 क्या सातारे घाटात घेत तो सातारे घाटात घेत या आमच्या योगिता ताई आहेत हिच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यत एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत ओहो बजाव इथे जवळ ना जा क्या बात आहे आमच्या ताईंसाठी सहकार्य करायला आलेल्या नाचासाठी राज्य सोन्या हरण्याचा यो थाट घाट गर्दीन भरलाय दाट सोन्या हरण्याचा यो थाट घाट गर्दीन भरलाय दाट अरे उतरून भंडारा पिवला भारी अरे भरलाय या मलवट अरे चिर 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 आवाज भोंग्याचा कानी येत आवाज भोंग्याचा कानी येत नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत अरे भीर 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 कराया एक एक पोर गायत आट्यात एक एक पोर गायत दादा या इकडे गाणी तर होणारच आहेत पण मी कुठे कुठे कार्यक्रमाला गेलो ना की मला बरेचसे जण सांगतात राजा कोट घाल शर्वानी घाल पण एक आहे शर्वानी कोट मी कधीही घालू शकतो कारण 25 तोला माझ्या गालामध्ये आहे आणि हातामध्ये मी कोट घालू शकतो का नाही घालू शकत पण माझ्या मनामध्ये एकच ध्यास असतं देखावा ठेवला लांब पण जनतेचं मनोरंजन करायचा हा राजा आदयकरच्या रक्तामध्ये आहे नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत 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 अरे भीर 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 कराया एक एक पोर गायत आट्यात एक एक पोर गायत हर प्रत्येक अड्ड्यात उडवितो गुलाल बडक हर प्रत्येक अड्ड्यात उडवितो गुलाल बडक
बैलगाड्यांचा नाद आहे र एकदम कडक, बैलगाड्यांचा नाद आहे र एकदम कडक, बैलगाड्याचा नाद आहे रे एकदम कडक, बैलगाड्याचा नाद आहे रे एकदम कडक. अरे प्रत्येक अड्ड्यात उडवितो गुल्लाल बडक, प्रत्येक अड्ड्यात उडवितो गुल्लाल बडक. बैलगाड्यांचा नाद आहे र एकदम कडक, बैलगाड्यांचा नाद आहे र एकदम कडक, बैलगाड्याचा नाद आहे रे एकदम कडक, बैलगाड्याचा नाद आहे रे. पंढरीशेठ फडके यांच्या गाड्याची ते फरमाईश आलेल्या आहे. अरे 10 नंबरचा सरकार पंढरी फडके किंग मेकर, अरे पंढरी फडके हाय जबर भल्या भल्या ना करतोय गार. बजाव मग काय म्हणतो भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, म्हणतो भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. अरे रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात, रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतं भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, म्हणतं भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. माझ्यासाठी झाला या केलं कितींदा पाहिलं येरोड गेले, येरोड गेले येरोड गेले कितींदा पाहिलं येरोड. अरे हातपाय बांधून मला तर नेलं पोलिसांनी अटक केलं, अटक केले अटक केलं पोलिसांनी अटक. अरे फरक आता राहिला ना काही नव्या आणि दुनियात, फरक आता राहिला ना काही नव्या आणि दुनियात. म्हणतं भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, म्हणतं भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. अरे मजे क्या बात है. अरे 10 नंबरचा सरकार पंढरी फडके किंग मेकर, किंग मेकर पंढरी फडके किंग मेकर. अरे पंढरी फडके हाय जबर भल्या भल्या ना करतोय गार, करतोय गार करतोय गार भल्या भल्या ना करतोय. अरे हायवन म्यान झाले तर प्यान शेटच्या या जामान्यात, हायवन म्यान झाले तर प्यान शेटच्या या जामान्यात. म्हणतं भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, म्हणतं भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात, भेटलं तवा मी पुण्यात मला अटक करावं. अरे मजा दलवारी ठाणे तलोजा जेल्ला नाही आता राहिली मजा, हो मजा नाही हो मजा जेल्ला नाही आता राहिली. अरे 2-4 दिवसाची नकोती राजा लाईफ टाईम लागू दे सजा, लागू दे सजा लाईफ टाईम लागू दे. हर काम नाही साधा पब्लिक पिता झाली आजाच्या गाण्यात, काम नाही साधा पब्लिक पिता झाली पाम्याच्या गाण्यात.
शंकर जयसिंग मदने साहेब जे डिस्कळवरतून इथे आलेले आहेत, अध्यक्ष आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक मंडळ आपला देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माननीय श्री विकास मोहन शेडगे साहेब जे आज गारेवाडीहून इथे आले, जे सरपंच आहेत, यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. भरभरून प्रेम देण्यासाठी आज मित्रमंडळी आला. तुमच्या शुभेच्छा, तुमच्या सदिच्छा आणि तुमची अशीच पाठ राखण सदैव कदम साहेबांच्या पाठीशी राहू दे, ज्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना अधिक ऊर्जा त्यांच्या समाजसेवेमध्ये जरूर प्राप्त होईल. तर आधी दादा आपण पाहतो की प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती ही दर्शवते की रुपेश कदम साहेब यांच्याबद्दल असलेलं प्रेम. याचबरोबर आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि प्रमुख नेते यावेळेस मात्र आमच्या व्यासपीठावरती आले. सन्माननीय श्री प्रमोदजी बागल साहेब एक तरुण तडफदार युवा नेतृत्व आमच्या व्यासपीठावरती आले, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आपण पाहतोय युवा अध्यक्ष सन्माननीय श्री शहबाजी पटेल साहेब हे देखील आमच्याबरोबर आले. त्याचबरोबर दादांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक पाहुण्यांची इथे उपस्थिती आहे आणि आमच्या चिमुकल्याने इथे बकासूरच्या गाण्याची फरमाईश केलेली आहे. MP खर्चे साहेब आपण देखील आलात, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. अरे नेहमीच असतो गुल्लाला ना वाघ घेतत नाही माघार, अरे घाटातला या वाघाचा दारारा काही माट्यावर मग काय अरे भिर 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 कसा धावतय बाकासूर, आज जिथं जिथं बाजी मारतो या मुशीचा बाकासूर. अरे भिर 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 असं धावतोय बाकासूर, आज जिथं जिथं नाव गाजतो या मुशीचा बाकासूर. अरे नेहमीच असतो गुल्लाला ना वाघ घेतच नाही माघार, घाटातला या वाघाचा दारारा काही माट्यावर. अरे भिर 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 कसा धावतय बाकासूर, आज जिथं जिथं बाजी मारतो या मुशीचा बाकासूर. भिर 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 असं धावतोय बाकासूर, आज जिथं जिथं नाव गाजतो या मुशीचा बाकासूर. पुन्हा एकदा इथे जयेश पाटीलच्या गाण्याची फरमाईश केलेली आहे आणि रुपेश दादांच्या गाण्याची सुद्धा इथे फरमाईश आहे. त्याच्यानंतर पैठणीचा कार्यक्रम चालू होणारच आहे. कालीपास अरे जयेश पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडेवाला, अरे जयेश पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला. अरे जयेश पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडेवाला, जयेश पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. प्रसन्न जयेश पाटील अड्ड्याचं नाव आहे बिंजोरला, हिंद केसरी सोन्या बैलाने महाराष्ट्र सारा गाजविला. तीन बैल सोन्या नावाचं महाराजा त्याने गाजविला. नंदन बैल सोन्या नावाचा त्यांच्या नावाचा आहे बोलबाला, तीन बैल सोन्या नावाचा त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला, जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. अरे जाईल तिथल्या गावामध्ये आमचे राहुल भाईची हवा, अरे जाईल तिथल्या आट्यावरी आमच्या मधुरची आहे हवा. राहुल भाई करताय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा, राहुल भाई करताय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा. राहुल भाई करतोय दावाना बिंदस लाखाचं बक्षीस लावा, राहुल भाई करतोय दावाना बिंदस लाखाचं बक्षीस लावा. अरे जाईल तिथल्या आट्यावरी आमच्या मधुरची आहे हवा, जाईल तिथल्या आट्यावरी आमच्या मधुरची आहे हवा 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 हवा. राहुल भाई करताय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा, राहुल भाई करताय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा. राहुल भाई करतोय दावाना बिंदस लाखाचं बक्षीस लावा, राहुल भाई करतोय दावाना बिंदस लाखाचं बक्षीस लावा. अरे मधुर करताय माझी सर जाईल तिथल्या गावावर अड्ड्यावर, अरे मालक वाजर राहुल भाईची आहे पावर, राहुल भाईची आहे पावर, राहुल भाई आहे पावर. हे गावागावात नावाचा
त्याच्या होतो या गवगवा गावागावात नावात त्याच्या होतो या गवगवा हर कोंद्रे गला 12 नंबर वाला हर कोंद्रे गला 12 नंबर वाला तो कशात कम नाही र तो कशात कम नाही र आमच्या रुपेश कदम दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रुपेश कदम दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रुपेश कदम दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रुपेश कदम दादाच्या या नावात दम आहे रे हर कोंद्रे गला यो फौजी वाला हर कोंद्रे गला यो फौजी वाला तो कशात कम नाही रे तो कशात कम नाही रे आपले सर्वांचे लाडके ज्यांचा आज वाढदिवस आहे म्हणजे आनंदाचा दिवस आहे आमच्या रुपेश कदम दादाच्या नावात दम आहे रे आमच्या रुपेश फौजी साहेबांच्या नावात दम आहे रे रुपेश कदम दादाच्या या नावात दम आहे रे रुपेश दादाच्या या नावात दम आहे रे दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी अरे कोहिनुरी रा यो चमकून आला अरे कोहिनुरी रा यो चमकून आला या नावाची शान आहे रे भारत देशाची शान आहे रे इथे अशा लावणीची फरमाईश आलेली आहे आमच्या दादांनी ते फरमाईश केलेली आहे हिऱ्याची अंगठी अर्थात रुपेश कदम प्रचंड कष्टामधून पैलवान श्रीकांतजी कदम साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी प्रचंड कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर पैलवान श्रीकांत कदम साहेबांचे वडील त्यावेळेला 12वी कंप्लीट होते आणि पोलीस दलामध्ये कार्यरत होते ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आणि त्यांचंच रक्त की काय म्हणावं लागेल जे रुपेश कदम साहेबांच्या रक्तामध्ये दिसते की देशसेवा ही सर्वप्रथम आमच्या कुटुंबासाठी प्राथमिकता आहे आणि आज म्हणूनच की काय आपण पाहतोय की देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलामध्ये ते काम करतायत श्रीकांत कदम साहेबांबद्दल एक किस्सा जरूर मी सांगू इच्छितो रुपेश सातत्याने आमच्यावर जेव्हा जेव्हा बसतो त्यावेळी जिभेवरती रेंगाळतो की प्रशांत एक काळ असा होता माझे वडील माथाडी आणि मी माथाडीच्या यार्डामध्ये जेव्हा जायचो त्यावरती मला गेटवरती थांबवलं जायचं की तुला आज जाता येणार नाहीये मुला तेव्हा रुपेश कदम सांगतात की मी श्रीकांत कदम साहेबांचा मुलगा आहे पण वॉचमॅन म्हणतो की श्रीकांत कदम साहेबांची व्यक्तीच आम्ही ओळखत नाही मग तेव्हा रुपेशला सांगायला लागायचं की मी पैलवानांचा मुलगा आहे म्हणजे पैलवानकी शेती कष्ट माताडी आणि देशसेवा या सर्वांचं अनुकरण जर कुठे होत असेल ते कदम परिवारामध्ये ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे मागील काही वर्षांपासून आपण पाहतो की सातत्याने समाजसेवेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम रुपेशजी कदम साहेब करतायत ही अभिमानाची गोष्ट आहे या विभागातील राजे शिवाजी नगर या विभागातील रहिवाशांनी जो त्यांच्या पाठीशी ठामपणे सहकार्याची जी भूमिका दर्शवली आहे याबद्दल नक्कीच कदम परिवाराच्या माध्यमातून मी तुमचा आभार तर व्यक्तच करतो त्याबरोबर शिवशंभो मित्र मंडळ तुमचं मी विशेष आभार व्यक्त करतो संपूर्ण कळंबुलीला एकच प्रश्न पडलाय की एवढे सर्व तरुण वर्ग रुपेश कदम साहेबांच्या पाठी का आहेत आणि याचं उत्तर थोड्याच वर्षांमध्ये येत्या राजकारणाच्या खेळींमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा रुपेशजी कदम साहेबांना देऊयात भरपूर सारे आठवणी आहेत भरपूर सारे डावपेच आहेत भरपूर सारे प्रसंग आहेत जे मात्र आज अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत माऊली खेळ असा आहे 10 चेंडू दिलेले आहेत ती रिंग आहे फक्त ही बॅट अशी धरायची आणि हा चेंडू आहे असं मारायचं जेवढे त्या रिंग मधनं चेंडू जातील तेवढा तुमचा स्कोर 10 गेले 9 गेले 8 गेले जिचा जास्त स्कोर होईल जिची गुणसंख्या जास्त होईल ती आजच्या मानाच्या 1 नंबर पैठणीची मानकरी ठरणार आहे जिचा त्याही पेक्षा कमी होईल ती 2 नंबर मानाची पैठणी आणि त्याही पेक्षा कमी होईल ती 3 नंबर मानाची पैठणी फक्त हळू खेळा शांत खेळा आज मेजर साहेबांच्या या वाढदिवसानिमित्त आजचा हा चला जिंकू या पैठणीचा सोहळा आणि मी गुरु कदम तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता फायनल गेम फायनल राऊंड 10 संधी आहेत जरा जोरदार टाळ्या रंजना मोरडे माऊली बॅट घ्या आणि एक एक चेंडू उचलायचा आहे त्या रिंग मधनं रिंगला लागून जरी पार गेला तरी चालेल थांबा हळू खेळा बाळांनो खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा
स्टार्ट. नाही नाही 4 आणि आपास नाही. वाचला. 4 गेले. या पाहुणीकडे. तर रंजना ताई दादा सांगू इच्छितो रुपेश दादाचे खंदे समर्थक बंटी शेठ यांच्या माऊली, मातोश्री आहेत हो, ऐका आणि ना, त्यांचा हो. स्कोर आहे 4. इथे आणा इथे आणा लगेच. नाही 1 टाळ्या 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 वाजल्या पाहिजे. 1 गेलाय. नाही आणि 3 स्कोर. 4-3 नाही 1 नाही. आणि अभिनंदन विजेता आहे रंजना ताई. टाळ्या 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 जोरदार टाळ्या करणार आहोत. आणि त्यानंतर लगेचच मिस्टर आहेत तिघींपैकी नाहीत ना. ओके. त्यानंतर लगेच नसणे भोजन. ऑर्केस्ट्राची 1 नंबरची मानाची पैठणी रंजना माऊलीला ही बहाल करण्यात येत आहे. टाळ्या 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 जोरदार टाळ्या मित्रांनो. टाळ्या थांबल्या पाहिजे. पैठणीचा भाव राजेश शिवाजी नगरालाच राहिलाय हे विसरून कामा नये. थांबा या या इकडे या. हो या इकडे तिघे जण या पुढे या. आजचा अनुभव कसा होता कारण की प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम इथे मात्र घेतला गेलाय महिलांसाठी विशेष करून. शिवरायांचा संधी देणार आहोत थोड्याच वेळात. जनतेला फौजीला बला साऱ्यांचे साथ आहे त्याला. रुपेश दादा नावाला आला आहे मनानं साधा. रुपेश दादाची आदा एकच वादा आमचा रुपेश दादा. भारत जनतेचा तो खास रुपेश फौजी आला नावास. भारत जनतेचा तो खास रुपेश फौजी आला नावास. वहीच्या गावागावात एकच वादा आमचा रुपेश दादा. एकच वादा आमचा रुपेश दादा. एकच वादा आमचा रुपेश दादा. रुपेश दादा एकच वादा आमचा रुपेश दादा. समकारी आहे मान सारे देते दादाला मान. गोर गरीब करते गान लाखो दिलात बनलाय जान. तो साधा कमात रुपेश दादाची आदा. एकच वादा आमचा रुपेश दादा. एकच वादा आमचा रुपेश दादा. रुपेश दादा वादा आमचा रुपेश दादा. शिवरायांचा माऊला मला जनतेला नेताला बला. साऱ्यांची सत आहे त्याला रुपेश दादा नावाला आला आहे मनानं साधा. रुपेश दादाची आदा एकच वादा आमचा रुपेश दादा. वादा आमचा रुपेश दादा.
संसार जाईल तीत मिलत यमान बोला है सोबाम जाईल तीत मिलत यमान बोला है सोबाम रुपे दादाच गजदे नाम आमच्या दादाच गजदे नाम 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 हे होतं या नावाचा जय जय सारा रुबाब दादाचा लयच न्यारा रुबाब दादाचा लयच न्यारा रुबाब दादाचा लयच न्यारा हे गोरगरिबांना त्याचा सहारा मानी तो दादाला गाऊल प्रसारा मानी तो दादाला गाऊल प्रसारा मानी तो दादाला गाऊल प्रसारा हर मानानं सच्चा है लैनेक दिलात बसलाय राम मानानं सच्चा है लैनेक दिलात बसलाय राम रुपे दादाच गजदे नाम आमच्या दादाच गजदे नाम 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 हे कलंबोली शहराला जाऊ चला आज वाढदिवसाला आज वाढदिवसाला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला 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 हे कोलंबली शहराला जाऊ चला आज वाढदिवसाला आज वाढदिवसाला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला रुपेश दादाचा वाढदिवस कसे कलंबोली शहरात कसे कलंबोली शहरात कसे कलंबोली शहरात रुपेश दादाच्या वाढदिवसात होतोय आनंद साऱ्या गावात होतोय आनंद साऱ्या गावात होतोय आनंद साऱ्या गावात मित्रमंडळी सारी जमले ग त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या वाढदिवसाला हे गाव सारा जमला या रुपेश कदमचे बर्थडेला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला उदंड आयुष्य झाला हेच मागणं साई बाबाला देवाला हेच मागणं साई बाबाला लाभ उदंड आयुष्य झाला हेच मागणं एक वीरेला हेच मागणं एक वीरेला हेच मागणं एक वीरेला पाहुणे मंडळी सारी जमले ग त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या वाढदिवसाला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला हे कोलंबली शहराला जाऊ चला आज वाढदिवसाला आज वाढदिवसाला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला 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 हे गाव सारा जमला या रुपेश दादा
दादाच्या बर्थडेला हे गाव सारा जमला या रुपेश दादाच्या बर्थडेला. मित्र मित्र आणि मित्र हा भावापेक्षा मोठा असू शकतो का? हो मित्रांनो, याचं एक जिवंत उदाहरण जर कोण असेल तर ते म्हणजे नितेशजी राठोड साहेब. मित्रांनो, 4 महिन्याआधी त्यांची वैयक्तिक खासगी गाडी आली होती, परंतु त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी माझ्या मित्राचा बर्थडे अर्थात रुपेश कदम साहेबांचा बर्थडे त्या दिवशी मी माझी गाडी घरात आणणार. एवढं भरभरून प्रेम ज्याच्या मनामध्ये आहे आपल्या मित्राला घेऊन असा नितेश राठोड पडग्याचे रहिवासी आहेत. आज मात्र ते आवर्जून इथे उपस्थित झाले, त्याबद्दल नितेशजी राठोड साहेब तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी देतो. हे 12 नंबर कृष्णा मेजर रुपेश दादा कदम यांचे सुपुत्र कृष्णाच्या गाण्याची ते फरमाईश आलेले आहे. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये मान मिळतो ये दादाला, मान मिलतो ये दादाला. 12 नंबर वाला आमचा कृष्णा कदम आला, 12 नंबर वाला आमचा रुपेश कदम आला, 12 नंबर वाला आमचा कृष्णा कदम आला, 12 नंबर वाला आमचा रुपेश कदम आला. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये मान मिलतो ये दादाला, मान मिलतो ये दादाला. 12 नंबर वाला आमचा कृष्णा दादा आला, 12 नंबर वाला आमचा रुपेश भाऊजी आला, 12 नंबर वाला आमचा कृष्णा दादा आला, 12 नंबर वाला आमचा रुपेश दादा आला. हे मनान जन लय गुणवान स्वभाव गोड हाय रे, अर मनान जन लय गुणवान स्वभाव गोड हाय रे. आमच्या रुपेश भाऊजी दादांच्या नावाला तोड नाही रे, आमच्या रुपेश भाऊजी दादांच्या नावाला तोड नाही रे, आमच्या रुपेश भाऊजी दादाच्या नावाला तोड नाही रे, आमच्या रुपेश भाऊजी दादाच्या नावाला तोड नाही रे. हर मनान जन लय गुणवान स्वभाव गोड हाय रे, हर मनान जन लय गुणवान स्वभाव गोड हाय रे. आमच्या कृष्णा कदम दादांच्या नावाला तोड नाही रे, आमच्या कृष्णा कदम दादांच्या नावाला तोड नाही रे, आमच्या कृष्णा कदम दादाच्या नावाला तोड नाही रे, आमच्या कृष्णा कदम दादाच्या नावाला तोड नाही रे. अरे जाईल तिथल्या नेवी मध्ये आमच्या दादाची हवा, जाईल तिथल्या नेवी मध्ये आमच्या दादाची हवा. रुपे दादा करतय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा, रुपे दादा करतय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा, दादा करतोय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा, दादा करतोय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा. अरे दादा करतय बाजी सर जाईल तिथल्या गावावर, जाईल तिथल्या गावावर, जाईल तिथल्या गावावर. अरे दादा करतय बाजी सर जाईल तिथल्या पूजीवर, अरे भारताच्या या सीमेवरी है दादाची हवा, अरे भारताच्या या सीमेवरी है दादाची हवा. रुपे दादा करतय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा, रुपे दादा करतय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा, रुपे दादा करतोय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा, दादा करतोय दावाना बिंदस लाखाची बक्षीस लावा. अरे हैदम नायकम कुणाला घाबरत नाही, अरे हैदम नायकम कुणाला घाबरत नाही. आपला सर्वांचं रक्षण करणारा कोण? वन कोण? फौजी रुपेश दादा कदम. वन साईट हिरो हाय यो, वन साईट हिरो हाय, वन साईट हिरो हाय यो, वन साईट हिरो हाय, वन साईड हिरो हाय यो, वन साईड हिरो हाय, वन साईड हिरो हाय यो, वन साईड हिरो. अरे हैदम नायकम कुणाला घाबरत नाही, हैदम नायकम कुणाला घाबरत नाही. रुपेश दादा
फौजी वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय अरे भारताच्या या सीमेवरी यो नलतय रे बोल भाला भारताच्या या सीमेवरी नलतय रे बोल भाला हर कोण आला आपला सर्वांचा रक्षा करणारा फौजी आला जीवाची न पर्वा करणारा फौजी आला आणि गोरगरिबांचा कैवारी फौजी आला मग कोणाला अरे रुपेश कदम आला रे आमचा रुपेश साहेब आला रुपेश कदम आला रे आमचा रुपेश साहेब आला रुपेश कदम रुपेश साहेब आला रुपेश कदम आला रे रुपेश साहेब अरे भारताच्या या सीमेवरी त्याचा चालतंय रे बोल भाला भारताच्या या सीमेवरी त्याचा चालतंय रे बोल भाला हर कोण आला आई वडिलांना घरी ठेवून आपला संरक्षण करणारा फौजी साहेब रुपेश दादा आला अरे घरदाराचा न विचार करणारा आपला संरक्षण करणारा फौजी दादा रुपेश दादा आला स्वतःला काय होईल त्याचा न विचार करणारा आपला संरक्षण करणारा रुपेश दादा आला अरे रुपेश दादा आला रे आमचा रुपेश दादा आला रुपेश दादा आला रे आमचा रुपेश दादा आला रुपेश दादा रे आमचा रुपेश दादा आला रुपेश दादा आमचा रुपेश दादा अरे रुपेश दादा मनाने हाय दिलदार गोरगरिबांचा नेता हाय खंबीर गोरगरिबांचा नेता हाय खंबीर गोरगरिबांचा नेता हाय खंबीर सच्चा ईमानदार है तुम्हारी दिल तलाई दिल वाला सच्चा ईमानदार है तुम्हारी दिल तलाई दिल वाला पुन्हा एकदा इथे केक कटिंग साठी अरे रुपेश दादा आला रे आमचा रुपेश दादा आला रुपेश दादा आला रे आमचा रुपेश दादा आला रुपेश फौजी आला रे आमचा रुपेश फौजी 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 आला तर जरूर आपण पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्र परिवार आता मात्र शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरती आला थोड्याच वेळात आपण केक कटिंगचा कार्यक्रम करणार आहोत तर Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rupesh Dada. Happy birthday to you. बेकरार होंगे दामन थामलू में किसका क्या विशाल दूं मैं तेरी नाम लूं मैं किसका हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू दादा हैप्पी बर्थडे टू यू तुम्हाला बावे दिलगारू रूपेजी हॅपी बर्थडे टू यू रूपेजी हॅपी बर्थडे टू दिवसाच्या वर्षाला आम्ही उजर वर्षाला वाढदिवसाच्या वर्षाला आम्ही उजर वर्षाला येऊन कौतुक तुमचं करू येऊन कौतुक तुमचं करू रूपेजी हॅपी बर्थडे टू यू रूपेजी हॅपी बर्थडे टू यू हर कोण रे गला यो खुटारी वाला तो कशात कम नाही रे आपले
आपले सर्वांचे लाडके ज्यांचा आज वाढदिवस आहे मेजर रुपेश दादा श्रीकांत कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेले खुटारी गावाची शान राजकुमार बाई. अरे कोण रे आला यो खुटारी वाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या राजकुमार म्हात्रे बाईच्या या नावात दम आहे रे, आमच्या राजकुमार म्हात्रे बाईच्या या नावात दम आहे रे, आमच्या राजकुमार बाई म्हात्रेंच्या या नावात दम आहे रे, आमच्या राजकुमार बाई म्हात्रेंच्या या नावात दम आहे रे. अरे कोण रे गल्ला यो खुटारी वाला, अरे कोण रे गल्ला यो खुटारी वाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या राजकुमार म्हात्रे बाईंच्या या नावात दम आहे रे, आमच्या राजकुमार म्हात्रे बाईंच्या या नावात दम आहे रे, आमच्या राजकुमार म्हात्रे बाईंच्या या नावात दम आहे रे, आमच्या राजकुमार म्हात्रे बाईंच्या या नावात दम आहे रे. बाई गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला बोलत दुनिया सारे. अरे कोहिनुरीरा यो चमकून आला, अरे कोहिनुरीरा यो चमकून आला, या पनव्याची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. अरे प्रत्येक अड्ड्यात उडवितो गुलाल बडक, अरे प्रत्येक अड्ड्यात उडवितो गुलाल बडक. ओ दादा थांबा, बैलगाडा आहे ना बैलगाडा. कलोंबोलीतील मनोहर शेठ भोईर, पंढरी शेठ फडके आणि राजकुमार बाई लहान असताना त्यांच्या बरोबर ह्यो बैलगाड्यांचा शौक असणारा राजकुमार बाई आहे. अरे प्रत्येक अड्ड्यात उडवितो गुलाल बडक, बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक, बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक, बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक, बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक. हर रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात, हर रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात. मंद भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात, मंद भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात, भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात, मंद भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. हर रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात, रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. मंद भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात, मंद भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात, भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात, मंद भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं. अरे माझ्यासाठी झाला या खेळ कितींदा पाहिला येरोडा जेल, अरे हातपाय बांधून मला ते नेलं पोलिसांनी अटक केलं, पोलिसांनी अटक. अरे कमनाई साधा पब्लिक पिता झाली या बाईच्या नावात, कमनाई साधा पब्लिक पिता झाली या बाईच्या नावात. मंत भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात, मंत भेटल तवा मी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. एक मिनिट दादा, अरे अटक जरी केला या ना अरे पोलिसाई पुण्यात, अरे अटक जरी केला या ना पोलिसाई गुन्ह्यात. भाईंना माहित आहे का भाईंचं दम, एका तासात येईल बाहेर एवढा नाव आहे त्यांच्या नावात, एका तासात येईल बाहेर एवढा दम आहे त्यांच्या नावात, एका तासात येईल बाहेर एका दम आहे त्यांच्या नावात, एका तासात येईल बाहेर एवढा दम आहे त्यांच्या नावात. अरे अटक जरी केला याला पोलिसाई पुण्यात, अटक जरी केला याला पोलिसाई पुण्यात.
एका तासात येईल बाहेर एवढा दम आहे यांच्या नावात एका तासात येईल बाहेर एवढा दम आहे यांच्या नावात एका तासात येईल बाहेर एवढा दम आहे यांच्या नावात एका तासात येईल बाहेर एवढा दम आहे यांच्या नावात. धन्यवाद थँक्यू. इकडे गौरीताई गौरीताई आपणास विनंती करतो माझ्या आया बहिणींना विनंती आहे आपण जेवण घेऊन जरी खुर्चीवर जेवण केलं तरी चालेल. ओके ओके इथे जेवण आहे ना जेवण हा लाईनीमध्ये घ्यायचा आहे. राजकुमार भाई सर्वांनी आपण जेवण करून घ्यायचं आहे.